तर प्रदीप भगत साहेब यांचे या ठिकाणी शुभ आगमन. त्यांना मी विनंती करतो आपण असं नसतं व्हायचं आहे. जगदीश पाटील सर बसा आपण. करण म्हात्रे, सुजित समीर चला या. सुयोगजी वाफारे चला या स्टेजवरती. विलास गोवारी, निकेश म्हात्रे या. धीरज म्हात्रे, आकाश म्हात्रे, रुपेश म्हात्रे चला यायचं आपण. मातोश्री 11चे सर्व. ऋषी तर आमचे पंच ज्यांनी खरं तर 4 दिवस रात्र ज्यांनी अफाट मेहनत केली त्यांचं या ठिकाणी प्रथम आम्ही मान सन्मान करू इच्छितो. मी विनंती करतोय प्रदीप साळवी सरांना की सुनील तांडे सरांचं आपण प्रथम या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. सुनील तांडेल सरांचं या ठिकाणी आपण मान सन्मान करूया. खरं तर वेळात वेळ काढून आज 4 दिवस आणि 4 रात्री ज्यांनी KJN आणि KPL मध्ये सहभाग नोंदवून भूमिका बजावली. तदनंतर अनाउन्समेंट आहे ती पण ऐकायची आहे. नेक्स्ट इयरची कामोठे नौपाडा प्रीमियर लीग म्हणजेच KJN नौपाड्या गावातील सर्व ठेवणार आहेत आणि त्याचे मुख्य जबाबदार आयोजक हे पिंट्या भगत तसेच रविराज भगत आणि प्रदीप भगत साहेब यांच्या मार्गदर्शनातून संपूर्ण नौपाडा अनिल दादा भगत करणार आहेत. तर आपण त्यांच्या अतिशय सुंदर आयोजनाला आताच खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. तर नक्कीच सर्वांना आवडेल. वेगवेगळ्या ठिकाणी ज्या वेळेला स्पर्धा जातात तिथे आयोजन होतं, त्यांचा संकल्प त्यांची विचारधारा त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. तर आपण नौपाड्या गावाला खूप साऱ्या शुभेच्छा आजच देऊया आणि त्यांना सपोर्ट देखील करूया. तर 4 दिवस आणि 4 रात्र ज्यांचं खरं तर मोलाचं योगदान, सर्वात कठीण भूमिका आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजेच पंचांची. आणि पंचांची भूमिका बजावण्यासाठी खरं तरी प्रीमियर लीग बऱ्याच स्टेशनवरून 23, 24, 25, 26 या 4 दिवसांच्या स्टेशनवर तारखेंच्या स्टेशनवरती येऊन थांबली आणि तोपर्यंत आपल्याला वेळ काढून ठेवली ती म्हणजेच विजय बालाजी यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय सागर पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सागर कृष्णा पाटील आणि सागर दिलीप पाटील यांना विनंती करतोय की आपण दोघांनी या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. विजय बालाजीला आपण विचारूया. 2 मिनिटात बोला. विजय बालाजी काय म्हणशील? प्रथमतः मी सागर पाटील दादांनी हे सांगेल की माझ्यावर विश्वास ठेवून मला एक पंचान करायला एक चान्स दिला आहे त्याच्याबद्दल मी पहिले धन्यवाद करेल. आणि कामोठे म्हणजे आपला स्वतःचा एक असाच आहे की आपला होम ग्राउंड आहे तसंच आहे. कारण की मी अगोदर इथे KPL खेळायचो होतो पण आता मी डेरोलीला राहिलं आहे म्हणजे तिथे गावचे टुर्नामेंट खेळतो म्हणून हे आपला एक सेकंड होम ग्राउंडच आहे आणि टुर्नामेंट चांगलं झालं आहे आणि एकदम पद्धतीने झालं. थँक्यू दादा. धन्यवाद. तुमचं फार सहकार्य लाभलं आणि त्याबद्दल आपला आभार. खरं तर जबाबदार आयोजक म्हणून सातत्याने प्रत्येकानं इथे हातभार लावला आणि त्या हातभार लावणाऱ्यांपैकी आम्ही कम्युनिटी टेनिस क्रिकेटचे जेवढे पण पॅकर आहेत, मित्र वर्ग आहेत, त्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. अरविंद शिंदे कुठे असतील आपण स्टेजवरती या. तर अगदी कुठलीही स्पर्धा म्हटल्यानंतर रूल्स रेग्युलेशन्स नियम अटी सगळ्याच गोष्टी कायदेशीर पद्धतीने आल्या आणि त्या
संपूर्ण गोष्टी सांभाळण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वाने या 4 दिवस रात्र केलं, सभाजी जरड यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो आपण समोर यायचं आहे. मी विनंती करतो अनिलदादा भगत, आपण सभाजी जरड यांचं मान सन्मान करायचं आहे. पोलीस स्टेशनचा संपूर्ण भाग कायदेशीररित्या कुठल्याही पद्धतीचा कॉल ते स्वतः पुढे येऊन सांभाळत होते आणि प्रत्येक वेळेला आम्हाला संकेत देत होते की आपल्याला कायद्याचं उल्लंघन करायचं नाही, आणि त्या पद्धतीनं आपण वागलो. आणि म्हणूनच सभाजी जरड यांचं या ठिकाणी मान सन्मान करण्यात येत आहे. धन्यवाद. तर संघ मालकांचं स्वागत राहिलंय. असे संघ मालक जर खाली असतील तर त्यांना विनंती, आपण स्टेजवरती या कृपया. संघ मालकांचं स्वागत राहिलंय आणि असे संघ मालक जर खाली असतील तर स्टेजवरती या. परेश म्हात्रे, संजय म्हात्रे, ती तलवार काढ आता इकडे. आपल्याला ज्या समालोचकांनी या 4 दिवस आणि रात्र साथ दिली, खरं तर त्यांना इन्व्हिटेशनची गरज लागत नाही. ते स्वतःला आपलं आयोजन समजतात आणि आपल्यासोबत राहून फक्त समालोचनच नाही तर या स्टेजवरती ज्या ज्या गोष्टी लागतील, पाहुणे किंवा ज्या ज्या गोष्टींचा हातभार लावायला ते कधीही संकोच बाळगत नाही. असे आपले कमोडिटी टेनिस क्रिकेटमध्ये घडलेले आणि घडणारे समालोचक आहेत. त्यातील मी विनंती करतोय संतोष जाधव, आपण समोर यायचं आहे. संतोष जाधव यांचं स्वागत करण्यासाठी मी करण म्हात्रे यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते संतोष जाधव. खरं तर कोकणचा हा सुपुत्र आहे आणि आज कमोडिटी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सातत्याने जोडला गेलाय. तर करण म्हात्रे विघ्नहर्ता 11चे पॅकर यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकाल. तदनंतर कुंदन कांबळे, कुंदन कांबळे हे देखील आयोजक आहेत, स्वतः खेळाडू आहेत आणि नेहमीच ते सातत्याने समालोचनाच्या माध्यमातून कमोडिटी टेनिस क्रिकेटला साथ देत असतात. तर मी विनंती करतोय पिंट्या भगत यांना की आपण आपल्या शुभ हस्ते कुंदन कांबळे यांचं मान सन्मान करायचं आहे. सिद्धेश इंदप, सिद्धेश इंदप, विहांग वराडकर, आपण कुठे असाल तर तात्काळ स्टेजवरती यायचं आहे. तदनंतर आपला पेशा, आपलं राहणीमान, आपला व्यवसाय सांभाळून सातत्याने कमोडिटी टेनिस क्रिकेटसोबत समाजामध्ये शिवशाहीर म्हणून त्यांना ओळखलं जातं, परंतु कमोडिटी टेनिस क्रिकेटमध्ये आल्यानंतर ते आपलेसे होतात आणि आपल्या मुखातून आपल्या व्यक्तिमत्वांना आवडणारी कॉमेंट्री अर्थातच समालोचन करतात. असे शिवशाहीर, शाहीर आणि शिवव्याख्याते आदरणीय विनोदजी जेडी ज्यांना आम्ही म्हणतो, त्यांचं या ठिकाणी मान सन्मान करण्यासाठी मी सभाजी जरड यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते विनोदजी जगदाळे यांचं या ठिकाणी मान सन्मान करायचं आहे. तदनंतर ऋषी धनावडे याला विनंती करतोय, आपण देखील स्टेजवरती यायचं आहे. स्कोरर, समालोचन आणि कुठलीही गोष्ट इथे कमी पडली तर गाडीला स्टार्टर मारून लगेच जाऊन आणायची, असं काम ऋषी या ठिकाणी सातत्याने करतोय. मी रविराज भगत यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते ऋषी धनावडे याचं स्वागत करायचं आहे. खूप खूप धन्यवाद. तदनंतर या संपूर्ण स्पर्धेला KJN आणि KPL 2 प्रीमियर लीग अशक्याला शक्य करण्याचं काम सर्वांनीच केलेलं आहे, परंतु प्रत्येकाचं नाव या ठिकाणी घेता येणार नाही. सर्वजण आपण एकत्रित आहोत म्हणूनच ही स्पर्धा पार पडत आहे. आणि या संपूर्ण स्पर्धेला 4 दिवस आणि रात्र लाईव्ह टेलिकास्ट यूट्यूबच्या ब्रँडेड चॅनलवरती ज्या झी क्रिक चॅनलनं दाखवली त्या संपूर्ण टीमला मी विनंती करतोय संदेश भगत सहित की आपण मान सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. विनायक सोमनाथ, मला नाव माहिती नाहीत पण आपण यायचं आहे सर्वांनी आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी.
सागर संदेश भगत आपण असाल तर आपण देखील या. तर सोमनाथ एका जागेवरती बसून 4 दिवस रात्र मेहनत. चला सागर या आपण सर्वजण. मी विनंती करतोय सूर्या सुपेकर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सोमनाथ यांचा मान सन्मान करायचा आहे. संघ मालक या ठिकाणी खाली असतील तर त्यांना विनंती आपण यायचं आहे स्टेजवरती. मी मास्टर सूर्या 11चे पॅकर अतुल पाटील आणि अनिल पाटील यांना विनंती करतोय की आपण स्टेजवरती या. चला संघ मालक असतील तर आपण पाठवायचे आहेत. आमचं चुकून लक्ष नसेल किंवा शब्द कानावरती पडले नसतील तर विनंती आहे. अतुल पाटील यांचं मान सन्मान करण्यासाठी मी प्रदीप भगत साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते अतुल पाटील. खरं तर KJN होणं अशक्य होतं परंतु स्वतः अतुल पाटील यांनी फार आणखी एका व्यक्तिमत्वाचं हात आहे. फार मोठी मेहनत घेतली आणि फक्त मेहनतच नाही त्यांचं एक सातत्याने पाठिंबा आपल्याला पाहायला मिळाला म्हणून त्यांचं या ठिकाणी मान सन्मान. तदनंतर वन मॅन आर्मी जरी आपण मस्ती करत असलो गंमत जम्मत करत असलो तरी त्या तरुणाचं फार महत्त्व आहे आणि हे या क्षणाला आम्ही सांगायला लाजणार नाही. असा दुर्वेश गोवारी आपण यायचं आहे आपण. कारण फॉर्म भरायला कुठलाही खेळाडू तयार नव्हता परंतु अतुल पाटील आणि दुर्वेश गोवारी यानं मैदानात बसून सलग 2 दिवस सर्वांना कॉल केलेत आणि त्यानंतर त्यांची जी धावपळ आहे ती आजपर्यंत पाहायला मिळाली. म्हणून मी विनंती करतोय सागर पाटील यांना की पिता पुत्रांचं नाही ना तर दुर्वेश गोवारी ही मस्ती आहे मित्रांनो. याशिवाय जीवनात मजा नाही आहे. आपल्याला सर्वांसोबत राहायचं आहे. मोठी मंडळी आपल्यासोबत उपस्थित आहे. तदनंतर स्कोररची भूमिका बजावणारे अनिलजी माने यांना विनंती आहे आपण देखील सॉरी अनिलजी माने यांचं मान सन्मान. मित्रांनो माझी ओळख नाहीये पण ज्या पद्धतीनं 4 दिवस रात्र त्यांनी स्वतःहून या स्कोररचा गुणलेखकाचा हातभार सांभाळला असे अनिलजी माने यांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जात आहे. खूप खूप धन्यवाद. हर्षद कारण मागच्या 6 मॅच बसून ज्यांनी गुणलेखनाची भूमिका बजावली त्यांचं स्वागत करण्यासाठी मी पिंट्या दादा यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते हर्षद यांचं मान सन्मान करायचं आहे. विहांग वराडकर आणि सिद्धेश इंदप आपण कुठे असाल लगेच यायचं आहे. अरविंद शिंदे कॉमन टेनिस क्रिकेटचे सल्लागार यायचं आहे आपण. कारण शिवांश ट्रान्सपोर्टचे ते खरं तर कोच आहेत आणि रोशन मात्रे बारक्या कांबळेला घेऊन त्यांनी फायनलपर्यंत मजर मारली आणि कॉमोडिटी टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने त्यांचं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून मी विनंती करतोय प्रदीप भगत साहेब यांना की अरविंद शिंदे साहेबांचा आपण मान सन्मान करायचा. या अरुण काका या ज्यांना काका म्हणतो. कॉमोडिटी टेनिस क्रिकेटची सुरुवातच या व्यक्तीपासून झालेली आहे म्हणून आपण सातत्याने आपल्या पाठीशी ठेवून वेगवेगळ्या गोष्टी आयोजन नियोजन संयोजन सगळं काही करत असतो म्हणून त्यांचं या ठिकाणी मान सन्मान. खूप खूप धन्यवाद. तर रिझल्ट प्राइज सेरेमनी बाकी आहे आणि त्याचं लेखन सद्यस्थितीला संजय मात्रे आणि लाईव्ह टेलिकास्ट मास्टर करत आहेत. तोपर्यंत आपण KPLला आणि KGNला ज्या ज्या सर्व खेळाडूंनी सहभाग लावला त्या सर्वांचा आभार. कारण या मैदानावरती अनेक साऱ्या स्पर्धा होत असतात ज्या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेता. एखादी स्पर्धा आयोजित करायची असेल तर त्यासाठी तितकं योगदान
त्याग देखील करावा लागतो. आणि इथे तरुणांना आवडतं, कारण आज प्रदीप भगत साहेब उभे आहेत, पिंट्यादादा भगत आहे, अनेक सारे आहेत जे सातत्याने या कामोडे टेनिस क्रिकेटच्या प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असतात. मग सामाजिक क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, कला क्षेत्र असो, आध्यात्मिक क्षेत्र असो किंवा सांस्कृतिक क्षेत्र, प्रत्येक क्षेत्रामध्ये तुमच्यासारखे साथीदार, तुमच्यासारखे आधारस्तंभ आहेत. म्हणूनच या कम्युनिटी टेनिस क्रिकेटची ही वाटचाल आतापर्यंत सुंदररित्या पार पडत आहे. आणि त्यातल्या त्यात कुणीतरी सारथी हवा असतो, जो सातत्याने मी आहे, तुम्ही पुढे व्हा असे म्हणणारे कम्युनिटी टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष सागरदादा पाटील यांचं मी प्रथमतः आभार व्यक्त करीन शब्दसुमनानं. त्यांचं स्वागत करता येणार नाही, माफ करा, कारण ते स्वतः आयोजक आहेत, नियोजक आहेत, परंतु त्यांचं आमच्या पाठीशी असणं हे खरं तर एक ऊर्जेचं स्तोत्र आहे आणि त्याला घेऊनच आम्ही सातत्याने पुढे जातो. अशा या कम्युनिटी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जोडलेल्या सर्वच दानशूर दात्यांचं, सहकारी वर्गाचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. असं सांगितलं जातं की आभाराचे भार कशाला, सत्कारांचे हार कशाला, हृदयाने हृदयाशी जोडले जाऊ, मग त्या हृदयाला दार कशाला. तरी सुद्धा आभार करणं, कौतुक करणं ही आपली संस्कृती आहे आणि त्या विचारधारेतूनच आपण सातत्याने जीवन जगत असतो. आपण किती मोठे आहोत, आपलं काय नाव आहे हे ठीक आहे, पण आपण समाजामध्ये हृदयामध्ये भाव घेऊन किती जणांपर्यंत पोहोचतो हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्या सर्व गोष्टी आपण या कम्युनिटी टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जपत असतो. इथे जात पाहिली जात नाही, इथे धर्म पाहिला जात नाही, इथे फक्त माणूस आणि त्याची माणुसकी पाहिली जाते. आणि जगात कुठलाही ग्रंथ आपण काढला ना तर एकच सीख आपल्याला मिळते की मानवता धर्म टिकला पाहिजे. मग या क्रिकेटच्या माध्यमातून बऱ्याच जणांनी एकत्रित येऊन काही वर्षापूर्वी एक ब्रीद रोवून ठेवलं. ते ब्रीद म्हणजेच एक बनेंगे नेक बनेंगे. एक काठीला कोणी तोडू शकतं, परंतु 100 काठ्या एकत्रित केल्या तर त्यांना तोडणं हे फार मुश्किल काम असतं. हे तुम्हा आम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि आज या 4 दिवसांमध्ये KPL आणि KGN या सर्वच जवळजवळ 400-500हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. खेळता खेळता काही थकले, परंतु आपल्या टीमला विजयासाठी पुढे उरले. अशा सर्व खेळाडूंचा आणि सर्व संघांचा आम्ही आभार व्यक्त करतोय की तुमच्याशिवाय ही कुठलीही लीग पूर्ण होऊ शकणार नाही. आणि तुम्हाला जर इथून पुढे आयोजक म्हणून व्हायचं असेल, खेळाडू म्हणून राहायचं असेल, तर एखाद्याचं डेडिकेशन काय आहे, त्याग काय आहे ते देखील आपण पाहिलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं काम केलं पाहिजे. कारण मैदानावरती कपडे घालून, शूज घालून, कॅप घालून, बॅट खांद्याला लावून येऊन खेळणं हे सोपं आहे, परंतु या संपूर्ण प्लॅटफॉर्मला उभं कोणी केलं, कसं केलं, त्यामागे काय लागलं, त्यासाठी किती वेळ गेला, मग यांचा बिझनेस काय, मग ते बिझनेस सांभाळून कसं काय करतात, या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर नक्कीच आपल्यालाही या सर्व आयोजकांचं कौतुक करावंसं वाटेल. मग ते KGN KPLच नव्हे तर पावसाळी रबर बॉल स्पर्धा असतील किंवा कामोट्यातील कुठल्याही क्षेत्रातील काम असेल, त्या सगळ्या गोष्टी आपण ध्यानात ठेवून एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणे वागलं पाहिजे. एवढ्या काळखंडात मी एवढं नक्कीच सांगेल, रिझल्ट येईपर्यंत, की आपण कुणाचे तरी पुत्र आहोत, म्हणजेच आपले आई आहेत. आणि आपल्याला इथे खेळायला येताना आईवडिलांकडून किंवा आईवडिलांना आपल्याकडून कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये हे देखील आपण सातत्याने पाहिलं पाहिजे. मग आपल्यापैकी एखादा जर जॉबला नसेल तर या प्रदीप भगत साहेब सारख्या माणसांना भेटा, सागर पाटील सारख्या माणसांना भेटा, पिंट्यादादा भगत सारख्या माणसांना भेटा, नक्कीच रोजगार तुम्हाला मिळेल. परंतु काम करून जर आपण एखादं क्षेत्र निवडलं आणि तिथे प्रावीण्य मिळत राहिलं ना तर आपलं आई वडील प्रथम कौतुक करतील. कारण या जगात आई वडील हे अशी 2 व्यक्तिमत्व आहेत जी खरं तर परमेश्वरानं आपल्याला त्याच्या रूपात दिलेली आहेत. आणि म्हणूनच आपण स्वतःचं घर सांभाळून, स्वतःचा परिवार सांभाळून कम्युनिटी टेनिस क्रिकेट सोबत जोडले जा. काही वेळ दुःखाचे असतात, काही वेळ सुखाचे असतात. सुखदुःखात सामील होणं ही या कम्युनिटी टेनिस क्रिकेटला चांगलंच जमतं, यात मात्र शंका नाही. कुणाच्या तोंडातून आपसूक चुकून एखादा शब्द गेला असेल तर त्याला क्षमा करण्याची देखील ताकद आपण ठेवली पाहिजे. कारण क्षमा करणारा हा फार मोठा असतो. एखादा चुकत असेल तर त्याला जागच्या जागी आपण सांगावं आणि
त्याला त्या पद्धतीतून तिथून बाहेर काढणं हे देखील आपलं कर्तव्य आहे. या सगळ्या गोष्टी आपण पाहून पुन्हा एकदा बक्षीस वितरण सोडणार आहोत. तर तत्पूर्वी आज या 4 दिवस आणि रात्रीमध्ये ज्यांच्या माध्यमातून खरं तर हे बॉल सुपूर्त करण्यात आले, सिक्सरचे बॉल होते, त्या सर्वांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. तर कृष्णा मिश्रा हे असतील तर त्यांना विनंती आहे आपण स्टेजवरती यायचं आहे. कृष्णा मिश्रा, कारण कृष्णा मिश्रा हा इंडियन टेनिस क्रिकेटमधील भरपूर माहिती घेऊन बऱ्याच ठिकाणी फिरत असतो आणि त्याच्या माध्यमातूनच आपल्याला सिक्सरचे बॉल मिळाले आणि म्हणूनच त्या सिक्सर कंपनीचे, सिक्सरच्या मालकांचं कृष्णा मिश्रा या आलेले आहेत. खरं तर कृष्णा मिश्राची आपण गंमत करतो, जम्मत करतो, मस्ती करतो की 6 महिने पातळ आणि 6 महिने जाडा, पण तो त्याचा वैयक्तिक काही प्लॅनिंग असावा कदाचित. आणि मी नक्कीच विनंती करतो कृष्णा मिश्रा या आपण. कृष्णा मिश्राशी आपण थोडासा संवाद साधूया. कृष्णा, आता तुझा प्रवास काय चालू आहे? रिझल्ट येईपर्यंत प्रवास काय चालू आहे? प्रवास म्हणजे क्रिकेटचा प्रवास. आता रेड डेव्हिल्स टीम बरोबर आहे मी नोएडाला. तिथे शॉप ओपन केलं आहे नवीन, BBS स्पोर्ट्स. त्यांचीच एंट्री होती आमची BBS स्पोर्ट्स. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मागच्या काही वर्षामध्ये तुमचा बराचसा कॉन्टॅक्ट आहे. कामोटे टेनिस क्रिकेटबद्दल आपण काय बोलाल? कामोटे टेनिस क्रिकेट इथूनच मला नाव भेटलं आहे. क्या बात आहे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कबूल करणं हे साधं काम नाही आहे. आणि कृष्णा मिश्रा, जरी आपण त्याला बोललो, जरी आपण त्याला काही सांगितलं तरी तो कधी नाही बोलत नाही. म्हणून जरा मनापासून जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मी विनंती करतो सभाजी जरडेंना आपण आपल्या शुभ हस्ते कृष्णा मिश्राचं स्वागत करायचं आहे. कॉमन टेनिस क्रिकेटमधून त्याला नाव मिळालेलं आहे. आम्ही त्यांना बऱ्याच वर्षापूर्वी स्कोररची भूमिका निभावताना पाहिलं होतं, परंतु त्यांच्याकडे असलेली आकलन शक्ती आणि चतुराई त्यांच्या लेखणीतून आणि त्यांच्या नॉलेजमधून आपल्याला पाहायला मिळते. खूप खूप धन्यवाद कृष्णा. तर संजय मात्र रिझल्ट आला असेल तर या, कारण आता सर्वजण मला कंटाळलेत. KJN व KPL खरं तर आपण पाहतोय अनेक सारे लोगोज आहेत. मग द बेकर्स पॉइंट असेल, IDFC फर्स्ट बँक ऑलवेज यू फर्स्ट, ND11 निकेश म्हात्रे, तदनंतर रोशन क्रिकेट क्लब इट्स ॲन अकॅडमी, त्यानंतर थंडर, त्यानंतर रोहित प्रॉपर्टी, त्यानंतर गीत साऊंड सर्व्हिस, तदनंतर GG कॅफे गौरव गोवारी, श्री समर्थ मेडिकल रोशन म्हात्रे, तसेच SSB कन्स्ट्रक्शन, प्रदीप भगत युवा मंच, कुणाल प्रणाल केबल नेटवर्क, गुरुकृपा केबल नेटवर्क, झिऑन क्रिक, या सर्व लोगो मास्टर्सचं आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि ज्या ज्या आर्थिक दानशूर दात्यांनी आमच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी पुरवल्या त्या सर्वांचं हृदयाच्या अंतःकरणापासून क्षतशः आभार. झालं का? किती बोलू अजून? तर सर्वांनी जवळ यायचंय. तुम्ही जवळ नाही आले म्हणून आम्ही रिझल्ट थांबवलाय. तर ब्रँडेड कूलर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला देत आहेत ते नेहमीच आपल्या पाठीशी असतात. शंकर भाऊ जाधव उर्फ टायगर, टायगर ग्रुप पनवेलचे अध्यक्ष. 2 ब्रँडेड कूलर आहेत. ॲक्च्युली ते ब्रँडेड कूलर नाहीत, ते टायगर कूलर आहेत. तर ते टायगर कूलर, जोरदार टाळ्या. तदनंतर आपण पाहतोय या संपूर्ण चमचमणाऱ्या ट्रॉफ्या आहेत ना, म्हणजे एखाद्या माणसाची कमाल असते. खरं सांगायचं पिंट्या दादा की जवळजवळ 10-12 वर्ष झाली एखादा माणूस ट्रॉफ्या देताना थकतच नाही. म्हणजे इतकं त्याच्या भावावरती हयात असतानापासून प्रेम आहे. काय सुनील महादेव पाटील यांच्या स्मरणार्थ अनिलदादा पाटील आणि अतुलदादा पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला ह्या संपूर्ण चमचमणाऱ्या ट्रॉफ्या KPL आणि KGN, कुठल्याही प्रकारचा दुजा भाव नाही आहे. आणि त्यांचा आपण आभार व्यक्त करूया त्या पाटील परिवाराचं. कारण अतुल पाटील स्वतः मागतो पण 4 मध्ये येतो अशी चर्चा या स्टेजवरती मगासपासून चालली होती. असंच काहीतरी दैवत आम्हाला सांगत होता. तर नशीब नाही, जिद्द आहे, ध्येय आहे आणि ध्येयाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी सामर्थ्य आहे, आत्मविश्वास आहे. या सगळ्या गोष्टीचं डेडिकेशन त्याची फॅमिली त्याच्या मागे उभी आहे. त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तदनंतर आपण पाहिलं ना तर सलग 3 वर्ष मॅन ऑफ द सिरीज आपल्यासमोर पाहू शकाल. ब्रँडेड कंपनी सातत्याने तुम्ही आणा
मी पैसे देतो. सुनील भाऊ गोवारी, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि यंदा नवनिर्वाचित नगरसेविका म्हणून प्रियाताई सुनील गोवारी यांच्या माध्यमातून हा सौजन्य मॅन ऑफ द सिरीज केजन साठी हा फ्रीज पाहायला मिळत आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी. त्यानंतर आपण पाहतोय टीव्ही जी आपण KPLच्या सिरीजसाठी आहे. खरं तर काही दिवसापूर्वी दुःखाचं डोंगर आपल्या आधारस्तंभांच्या घरी ओघळलं होतं. त्यामध्ये आपण त्यांच्या सांत्वनासाठी जरी गेलो असलो तरी त्यांचं ते दुखणं, ते शोक कधी कमी होणार नाही असे सागरदादा पाटील अर्थातच त्यांचे जे सुपुत्र आहेत ना यांच्या स्मरणार्थ त्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द सिरीजसाठी टीव्ही आहे. त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मी निकेश म्हात्रे यांना विनंती करतो स्टेजवरती यायचं आहे. म्हात्रे कंपनी चला या. कारण कुठलीही स्पर्धा असली जयनमान ग्रामस्थ मंडळ स्टँडचा कोपरा खरं तर श्री गणेश क्रिकेट संघ कामोठे, इकडे श्री दत्त नौपाडा क्रिकेट संघ कामोठे, तिकडं मास्टर सूर्या जयनमान क्रिकेट संघ कामोठे, तिकडे गावदेवी क्रिकेट संघ जुई आणि इकडे जयनमान क्रिकेट संघ जुई असे कोपरे भरलेले असतात. आणि समस्त कामोठे कॉलनी या बॉन्ड लाईनच्या बाहेर देखील पसरलेली असते. ते सर्व आपले श्रोते, आपले मदतगार आहेत, त्या सर्वांचं आभार व्यक्त करून या लास्ट मॅचच्या मॅन ऑफ द मॅचकडे आपण वळतोय. तर मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करतो अनिल दादा भगत, आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे. अनिल दादा या मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी. कुशल कुंदर 5 विकेट यायचं आहे. तर कुशल कुंदर या ठिकाणी या. आपण कुशल कुंदरसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कम्युनिटी टेनिस क्रिकेट सोबत जोडलेले आहेत आणि मास्टर सूर्या टीम मधून ते खेळले आणि त्यांना आज मॅन ऑफ द मॅचचा मान मिळतोय. अंतिम मॅच मध्ये महत्वाची भूमिका, काय जबरदस्त सादरीकरण, परफॉर्मन्स. तदनंतर KJN, खरं तर बक्षीस वितरण सोहळा व्यवस्थित आहे का. आता मी KJNचा बेस्ट क्षेत्ररक्षक फिल्डर सांगत आहे आणि KJNचा बेस्ट फिल्डर आहे कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग दिनेश म्हात्रे. 7 कॅचेस त्यांनी पकडलेले आहेत. आणि मी रविराज भगत यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते की कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग तर रविराज भगत यांच्या शुभ हस्ते आपण दिनेश महादेव म्हात्रे, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सुरुवातीच्या 2 कॅचेस एका हातामध्ये, तिथूनच खरं तर आपल्या टीमला उंचावण्यासाठी त्यांनी मदत केली. यासाठी केला होता अट्टहास. 23 तारखेला पहिला चेंडू पडला, त्यानंतर फायनलचा मगाशी. म्हणजे या 2 चेंडूंच्या मधला या सगळ्या टीमचा जो संघर्ष आहे तो संघर्ष फक्त या ट्रॉफ्या मिळवण्यासाठी होता. आणि त्या ट्रॉफ्या आता मात्र घेण्यासाठी प्रत्येकजण आतुरलेला आहे. आणि KPL चा आपण फिल्डर देत आहोत कामोठे प्रीमियर लीग. आणि KPL चा बेस्ट फिल्डर आहे रोशन म्हात्रे. रोशन म्हात्रे यायचं आहे. कदाचित मॅच खेळायला गेला असेल, कोणीतरी साथीदार या बारक्या कांबळे. तर मी विनंती करतोय प्रदीप साळवी सर आणि सागर पाटील, आपण दोघंही KPL चा बेस्ट फिल्डर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, IDFC फर्स्ट बँक अल्वेजू फर्स्ट आणि आयडियल अकॅडमी प्रदीप साळवी सर आणि सागर पाटील यांच्या शुभ हस्ते.
KJN कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग 2026 आणि कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग मधील उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल जरा करा गेस. KJN. तर हे बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतोय करण म्हात्रे यांना की आपण बक्षीस देण्यासाठी यायचं आहे आणि सभाजी जरड. तर KJN चा उत्कृष्ट गोलंदाज आहे गणेश कोळी. 14 विकेट ज्यानं लपकवले, तो थकला, तो थांबला, तो पुन्हा उठला आणि नव्या स्वप्नांना साकार करण्यासाठी झुंज देऊ लागला असा उत्कृष्ट गोलंदाज गणेश कोळी कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग 2026 चा ठरलाय हा धमाकेदार गोलंदाज. तर मी पाहुण्यांना सांगू इच्छितो की खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या समोर मैदानावरती या गणेश कोळीला रायझिंग स्टार म्हणून केजन मध्ये निवडलं. तिथून त्याची सुरुवात आज तागायत आपल्याला पाहायला मिळते. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तुम्ही मेहनत करा तुमचे स्वप्न रंगवण्यासाठी. इथे संपूर्ण कामोठे कॉलनी कामोठे टेनिस क्रिकेट तयार आहे. तदनंतर पुढे आपण जाणार आहोत KPL उत्कृष्ट गोलंदाज आणि KPL चा उत्कृष्ट गोलंदाज आपल्याजवळ ती चिठ्ठी येईल. तत्पूर्वी ते बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतोय पिंट्या दादा भगत आपण यायचं आहे. तर गणेश दादा या पिंट्या दादा. तर KPL चा कोण असेल कामोठे प्रीमियर लीग. तर KPL चा उत्कृष्ट गोलंदाज आहे कुशल. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कुशल कुंदरसाठी. आणि ही चमचमणारी ट्रॉफी कैलासवासी सुनील महादेव पाटील यांच्या स्मरणार्थ अनिल पाटील आणि अतुल पाटील यांच्याकडून खरं तर देण्यात येत आहे. तर पिंट्या दादा भगत यांच्या शुभ हस्ते टायगर भाऊ यांच्याकडून ब्रँडेड कूलर. गणेश कोळीचा पण कूलर आहे नंतर घेऊन जाऊ आपण. तर आपण कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग KJN चा फलंदाज बक्षीस देणार आहोत. आणि हे फलंदाज बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतोय अतुल पाटील आणि सागर पाटील आपण हे बक्षीस देण्यासाठी यायचं आहे. तर कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग 2026 मधील उत्कृष्ट फलंदाज ज्यांना टायगर भाऊ यांच्याकडून टायगर कूलर आणि कैलासवासी सुनील महादेव पाटील यांच्या स्मरणार्थ अनिल पाटील आणि अतुल पाटील यांच्याकडून चमचमणारी ट्रॉफी आणि उत्कृष्ट फलंदाज कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीगचा ठरला आहे दैवत म्हात्रे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. साथीदार यायचं आहे दैवत म्हात्रे. हाय दैवत ये. पाजा 2 रननी मागे पडलास. प्रज्योत बघत होता 2 रननी मागे पडला. तर दैवत मात्रे शिरप्या अतुल पाटील आणि सागर पाटील यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस या ठिकाणी आपण देऊया.
तर आपण आता KPL चा फलंदाज देणार आहोत. तर KPL कामोठे प्रीमियर लीगचा फलंदाज आणि हे बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतोय. खरं तर प्रदीप भगत साहेब ना की आपण हे बक्षीस देण्यासाठी समोर यायचं आहे. तर KPL चा फलंदाज कोण असेल गेस करा. टायगर भाऊ यांच्याकडून टायगर कूलर आणि एक चमचमणारी ट्रॉफी, काही सुनील महादेव पाटील यांच्या स्मरणार्थ अनिल पाटील आणि अतुल पाटील. तर KPL कामोठे प्रीमियर लीगचा उत्कृष्ट फलंदाज आहे खरं तर 2 खेळाडूंमध्ये चुरस होती, परंतु त्या फलंदाजाचं नाव आहे मुद्दाम बारक्या कांबळे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बारक्यासाठी. तर काही धावांसाठी थोडासा मागे राहिला. तर नवनिर्वाचित नगरसेवक प्रदीपदादा भगत यांच्या शुभ हस्ते आपण त्याला सन्मानित करूया. रोशन म्हात्रे हा खरं तर त्याच्या रेसमध्ये होता. KJN सिरीज कडे वळूया. मी तर हे बक्षीस देण्यासाठी मी विनंती करतो पिंट्यादादा भगत, सभाजी जरड या आपण इथे. तदनंतर रविराज भगत आणि सिरीजसाठी हे फ्रीज आहे. दुर्वेश शेवटच्या घटकात थोडीशी मदत. तर सुनील भाऊ गोवारी, नवनिर्वाचित नगरसेविका प्रिया सुनील गोवारी यांच्याकडून हे फ्रीज मॅन ऑफ द सिरीज साठी आणि चमचमणारी ट्रॉफी काय सुनील महादेव पाटील यांच्या स्मरणार्थ अनिलदादा पाटील आणि अतुलदादा पाटील यांच्याकडून चमचमणारी ट्रॉफी ही आहे KJN ची मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट मालिकावीर. आणि या उत्कृष्ट मालिकावीरचे हकदार कोण आहे? चला लवकर सांगा. अजून आहे का आवाज? तर 2 खेळाडू रेसमध्ये आहेत. अटीतटीची खरं तर समांतर ठरलेले आहेत आणि मात्र 2 खेळाडू रेसमध्ये असताना ही मालिकावीरची जी ट्रॉफी आणि हे बक्षीस जे आहे गणेश कोळी आणि दैवत दोघे जण या रेसमध्ये आहेत. सेम पॉइंट दोघांना मिळालेले आहेत आणि दोघे जण पहिल्यांदा या KJN मध्ये मालिकावीरचे हकदार ठरले. जरा जोरदार टाळ्या. एका बाजूला प्रदीप भगत युवा मंचचा कर्णधार गणेश कोळी आणि दुसऱ्या बाजूला श्री विघ्नहर्ता 11 कामोठे संघाचा दैवत मात्रे. दोघे जण ठरलेत मालिकावीर आणि मालिकावीरचं बक्षीस देण्यासाठी मी पिंट्यादादा भगत, सभाजी जरड, रविराज भगत तर दोन्ही गोलंदाज, दोन्ही ऑलराऊंडर अप्रतिम. आता आपण KPL
च्या मॅन ऑफ द सिरीज कडे वळतोय आणि KPL ची मॅन ऑफ द सिरीज देण्यासाठी मी विनंती करतोय सागर पाटील आपण या. तर KPL ची मॅन ऑफ द सिरीज कोणाला असेल? पटपट सांगा रे. सनी गोवारी कोण? चिले. तर मॅन ऑफ द सिरीज काय रॉबिन सागर पाटील यांच्या स्मरणार्थ सागरदादा पाटील यांच्याकडून ही सुंदरशी टीव्ही आणि काय सुनील महादेव पाटील यांच्या स्मरणार्थ अतुल पाटील आणि अनिल पाटील यांच्याकडून चमचमणारी ट्रॉफी आणि या मॅन ऑफ द सिरीज KPL कामोठे प्रीमियर लीगचा हकदार ठरलाय सोनू पाटील. तर अतुल दादा या. तर सागर पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हे बक्षीस देणार आहोत. ओके आता KJN चं सेकंड प्राइज. सर्व खेळाडूंनी स्टेजवरती यायचं आहे. KJN चला दैवत या पटपट. सेकंड देण्यासाठी अनिल दादा आणि प्रदीप साळवी सर या. अनिल दादा सागर प्रदीप साळवी सर यांच्या शुभ हस्ते आपण चला या सर्वांनी या. तर या सर्वांनी आहे दुसऱ्या वर्षी ज्यांनी खरं तर KJN मध्ये टीम पॅक केली आणि त्या टीमचे पॅकर करण म्हात्रे, समीर पाटील, सुजित भोईर, मोन्या दळवी. आणि बक्षीस देण्यासाठी अनिल दादा, प्रदीप सर आणि सागर पाटील यांच्या शुभ हस्ते या संपूर्ण श्री विघ्नहर्ता 11 सलग दुसऱ्यांदा या वर्षी सक्सेसफुल गणपती बाप्पा बजरंग बली. तर आता KPL सेकंड प्राइज. चला या स्टेजवरती. KPL सेकंड प्राइज स्टेजवरती यायचं आहे. KPL सेकंड प्राइज मी अतुल पाटील, अभिषेक जी दुबे साहब आइए. तर मी बक्षीस देण्यासाठी पिंट्या दादा भगत, सभाजी दरड या. पिंट्या दादा भगत या. अतुल पाटील या. तर KPL कामोठे प्रीमियर लीग आणि शिवांश ट्रान्सपोर्ट 11 गणपती बाप्पा बजरंग बली की. पाकिट द्या, पैसे तुम्हाला नंतर देतो परत.
यानंतर कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग चॅम्पियन संघ प्रदीप भगत युवा मंच नौपाडा कम ऑन द स्टेज हिप हिप हुर्रे. आणि हे बक्षीस देण्यासाठी मी सागर पाटील यांना विनंती करतोय. सागर पाटील सागर पाटील यांना विनंती करतोय. तर संघ मालक देखील या ठिकाणी आपण देखील या संघ मालक, कारण प्रदीप भगत साहेबांचा स्वभाव सर्वांना माहिती आहे. ते कुठलीही गोष्ट किंवा कुठलाही कार्यक्रम हाती घ्या ते सरळ खिशात हात घालतात. प्रदीप भगत खिशात हात घालतात आणि सांगतात हे घ्या आणि तुम्ही खेळा. मात्र आज त्यांना फार आनंद झालाय. म्हणजे या महिन्यात प्रदीप भगत साहेबांना दोनदा आनंद झालाय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जय श्रीराम. गणपती बाप्पा जय श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद. तर आता मात्र KPL चॅम्पियन KPL चॅम्पियन 2026 कामोठे प्रीमियर लीग मास्टर सूर्या 11 कम ऑन दी स्टेज. निलेश सरगर उर्फ भसण्या यांचं हार्दिक स्वागत. तर पिंट्या दादा या सागर दादा पाटील प्रदीपजी भगत साहेब नगरसेवक पिंट्या दादा रविराज भगत या. तर चॅम्पियन संघ ठरलाय. अनिल दादा चला जोडा पाहुण्यांसोबत. प्रदीप सर सागर चल पाहुण्यांसोबत जोडलं जायचंय. सलग या वर्षी देखील मास्टर सूर्या 11 संघ चॅम्पियन ठरलाय या KPL मध्ये 2026. गणपती बाप्पा बजरंग बली की. चला या बसा खाली. चॅम्पियन 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 एका बाजूला मास्टर सूर्या 11 कामोठे, तर दुसऱ्या बाजूला प्रदीप भगत युवा मंच नौपाडा. KJN आणि KPL चं दिवस आणि रात्रीचं स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे या सर्व टीमचं सर्व खेळाडूंचं. धन्यवाद. आता KPL चा फलंदाज आणि गोलंदाज ज्यांना भेटलाय त्यांनी इथे या. दुर्वेश काय चाललंय या KPL चा हा गणेश कुळी फलंदाज कूलर घेऊन जायचंय. हा न्या तिथे. आणि ज्यांना राहिलेत दोन बारके आणि दैवत तुम्हाला उद्या पोहोचवतील. आमचे सुपरवायझर विलास गोवारी यांचा मी आभार व्यक्त करतोय. आमचे मित्र आहेत, आमचे दोस्त आहेत, यार आहेत. सध्या ते थंडीत गार आहेत. थँक्यू सो मच. सर्वांचं हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. सबसे बडे कातिल संदेश भगत.
बघा प्रदीप भगत युवा मंच नौपाडा, बोला गणपती बाप्पा, बजरंग बली की, द्या पार्टी. हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही सर्वांचा आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. आपण असंच सहकार्य आमच्या सर्व